सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींचं हार्दिक स्वागत। सगळ्यांचीच परीक्षेची तयारी खूप छान सुरू असणार आहे। आपल्या ऑलरेडी बाकी सब्जेक्ट्सचे लेक्चर सुरू आहेत आणि आता आपण बघणार आहोत ती संभाव्य प्रश्नांची सिरीज इंग्लिश या विषयाची। इंग्लिश ॲब्सोल्युटली खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण त्यात तुम्ही 30 पैकी 25+ जाऊ शकताय डेफिनेटली, जर तुम्हाला त्या विषयाची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल आणि छोटे छोटे हॅक्स जिथे नेमकं आपल्याला चुकवलं जातं आहे ते काय आहेत हे माहिती असेल तर सुरू करूया आपल्या संभाव्य प्रश्नांच्या सिरीजला। तर हा आहे आपला पहिला पॅरेग्राफ। मी सजेस्ट करेन की पॅरेग्राफ वाचून टाईम घालवण्यापेक्षा आधी क्वेश्चन बघा। बऱ्याचदा असं होतं की क्वेश्चनचे आन्सर तिथल्या तिथे सापडून जातात, पॅरेग्राफ वाचायची गरज पडत नाही, सो तो तुमचा टाईम वाचू शकतो। सो पहिला प्रश्न आहे, अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल अँड बाय द पीपल इज नोन ॲज। तर आय डोंट थिंक की इथे कोणी असेल ज्याला हे उत्तर माहिती नाही आहे। डेफिनेटली सगळ्यांना माहिती आहे ह्याचं उत्तर काय येणार आहे, डेमोक्रेसी। ठीक आहे, डेमोक्रेसी ऑफ द पीपल फॉर द पीपल अँड बाय द पीपल इज कॉल्ड एज डेमोक्रेसी। इथे तुम्हाला गरज पडली का पॅरेग्राफ वाचायची? नाही। सो आय विल रिकमेंड यू की आधी क्वेश्चन्स बघा। नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय शुड पीपल देमसेल्व्स चूज देअर लीडर्स अँड रूल द स्टेट। आता इथे ऑप्शन्स बघा, ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिसतंय की द वेलफेअर ऑफ, द वेलफेअर ऑफ, द वेलफेअर ऑफ सगळीकडे कॉमन आहे। सो द नेक्स्ट लास्ट वर्ड आहे फक्त त्यात चेंज आहे। सो बेसिकली ही की टर्म आहे जी तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधायची आहे। सो आपल्याला शोधायचं काय आहे, वेलफेअर ऑफ दी। तर इथे तुम्हाला कुठे वेलफेअर ऑफ दी दिसतंय ते बघा आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे। सो दिस इज वेलफेअर ऑफ दी स्टेट। सो हे झालंय तुमचं उत्तर, ऑप्शन नंबर 1। दोन्ही क्वेश्चन होते, एकदम सिंपल होते। सो पॅरेग्राफ वाचून क्वेश्चन शोधण्यात टाईम घालवण्यापेक्षा आधी क्वेश्चन बघा, त्यातला की टर्म शोधा आणि त्यातून मग पॅरेग्राफमध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा। व्हॉट इज द प्रेझेंट कंडिशन ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया। आता त्यांनी प्रेझेंट कंडिशन विचारली आहे इंडियाची। ठीक आहे, सो इथे तुम्हाला पुन्हा 2 कीवर्ड मिळत आहेत, एक तर प्रेझेंट कंडिशन आणि दुसरं इन इंडिया। सो पहिले आपण हे दोन्ही वर्ड शोधण्याचा प्रयत्न करूया, प्रेझेंट कंडिशन किंवा इंडिया। तुम्ही शोधू शकताय, स्क्रीनवर तुम्हाला कुठे दिसतंय प्रेझेंट कंडिशन किंवा इंडिया। येस, इन इंडिया टुडे। टुडे काय दाखवतो, ऑब्वियसली प्रेझेंट कंडिशन दाखवतो। इट सीम्स दॅट डेमोक्रेसी इज डिटेरियोरेटिंग। बघूया ऑप्शनमध्ये आहे का तो वर्ड, इट इज डिटेरियोरेटिंग। आतापर्यंत 3 क्वेश्चन बघितले आपण पॅरेग्राफवरचे आणि त्या तिन्ही क्वेश्चन्समधून तुम्हाला काय कळलं, तर तुम्हाला फक्त की टर्म शोधायची आहे। ती टर्म जाऊन पॅरेग्राफमध्ये बघा, तुम्हाला उत्तर मिळणार आहे। संपूर्ण पॅरेग्राफ वाचून नंतर पुन्हा क्वेश्चनवरती यायचं, क्वेश्चन वाचायचं आणि मग पुन्हा पॅरेग्राफवरती जाऊन आन्सर्स फाइंड आउट करायचे। यापेक्षा ही मेथड खूप जास्त चांगली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, शी टूक मी क्वाईट सिरियसली टू टास्क, चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस। नाव ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस डेफिनेटली तुम्हाला मिनिमम 1 मॅक्झिमम 2-3 क्वेश्चन्स येऊ शकतात। ठीक आहे, आणि हा टॉपिक कंपल्सरी आहे, येणारच आहे। सो पॅसिव्ह वॉइस बघा, बेसिकली काय डिफरन्स असतो ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये, तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जो तुमचा सब्जेक्ट असतो तो डॉमिनेटिंग असतो, पॅसिव्ह वॉइसमध्ये तुम्हाला इम्पॉर्टन्स जे आहे ते ऑब्जेक्टला द्यायचं असतं। सो इथे पॅसिव्ह वॉइस बघा, ऑप्शन्स तुम्हाला काय दिलेत, वरती जो क्वेश्चन आहे त्यात तुम्हाला टूक दिसतोय। जर ऑलरेडी टूक दिलाय ॲक्टिव्ह वॉइसमध्ये तर पॅसिव्हमध्ये टेक यायचे चान्सेसच नाही आहेत। ठीक आहे, त्यामुळे हा ऑप्शन इथेच कट होतोय। त्यानंतर शी टेकन क्वाईट सिरियसली टू टास्क मी। शी टेकन क्वाईट सिरियसली टू टास्क मी, मी काय ते ह्याचं मीनिंग लागत नाही आहे सेंटेन्सचं, हा ऑप्शन गेला।
आय एम टेकन क्वाईट सिरियसली टू टास्क बाय शी. बाय शी, बाय शी कधी असतं का? बाय हर, बाय देम असं असतं. आपण शी घेतो का? सी नाही घेत, आपण हर घेतो, बाय हर. मग इथे बाय शी असल्यामुळे हा ऑप्शन पण गेला. सो डेफिनेटली ऑप्शन नंबर 1. सो असं एलिमिनेटिंग मेथडने तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकता. येस. देन grandson is word formed by 2 parts, grand plus son. Which of the following words does not correctly correspond to the formation? So basically इथे grandson हा जो word आहे ना, तो 2 डिफरंट टर्म्सनी, डिफरंट वर्ड्सनी बनलाय. ग्रँड प्लस सन. सो खालचे वर्ड्स पण तुम्हाला तसेच बघायचे आहेत की ते जो तुमचा दिलेला वर्ड आहे तो तुम्ही ब्रेकडाऊन करू शकताय का 2 डिफरंट वर्ड्समध्ये. मोनोलॉग, येस, मोनो प्लस लॉग. डायलॉग, डाय प्लस लॉग. प्रोलॉग, प्रो प्लस लॉग. गॉसिप, गॉसिप करू शकताय का तुम्ही त्याला डिवाइड? नाही. सो डेफिनेटली हा जो वर्ड आहे इट डज नॉट करेक्टली मॅच टू द करस्पॉन्डंट फॉर्मेशन. म्हणजे ज्या पद्धतीने बाकीचे वर्ड्स फॉर्म झालेत त्या पद्धतीने गॉसिप हा वर्ड फॉर्म झालेला नाही आहे. नेक्स्ट, चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. अगेन डायरेक्ट इनडायरेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने. टीईटीला डायरेक्ट इनडायरेक्ट वरती क्वेश्चन असतोच असतो. ही सेड टू मी, विल यू गिव्ह मी योर बुक? चेंज इन टू द इनडायरेक्ट स्पीच. ही सेड टू मी, विल यू गिव्ह मी योर बुक? येस, इथे क्वेश्चन मार्क आहे. सो जेव्हा आपण कुठेतरी प्रश्न विचारलेला असतो एखाद्याला तेव्हा आपण विचारणं म्हणतो. आस्क्डच्या वाक्याला तुम्ही इथे प्रिफरन्स देऊ शकताय. इथे आस्कचे किती वाक्य दिसत आहेत? 2. आस्कच्या वाक्यांवरती जेव्हा तुम्ही जम्प कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ही आस्क्ड मी दॅट वेदर ही वुड गिव्ह मी हिज बुक. आणि वरती काय? ही आस्क्ड मी वेदर आय वुड गिव्ह हिम माय बुक. आता इथे क्वेश्चन काय आहे? विल यू गिव्ह मी योर बुक? ही सेड टू मी, तो मला असं म्हणाला, विल यू गिव्ह मी योर बुक? तू मला तुझं पुस्तक देशील का? मग हे जेव्हा मी तुम्हाला सांगते तेव्हा मी काय म्हणेन की त्याने मला विचारलं, मी त्याला माझं पुस्तक देईन का? सो इथे मीनिंगमध्ये फरक पडतोय बघा. ही वुड गिव्ह मी हिज बुक? नो, वेदर आय वुड गिव्ह हिम माय बुक. क्वेश्चन असा होता की त्याने मला विचारलं की मी माझं बुक त्याला देऊ शकेन का? सो इथे मीनिंगमध्ये फरक केला आहे त्यांनी. इथे ही घेतलंय, तिथे आय घेतलंय आणि आय हे तुमचं बरोबर उत्तर आहे. आय टोल्ड यू आस्क का? कारण क्वेश्चन मार्क आहे. जिथे कुठे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसतोय तिथे तुमचा प्रेफरन्स आस्कच्या वाक्याला असला पाहिजे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. अगेन चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. द बॉय सेड आय लाईक स्वीट्स. इथे टोल्डचा ऑप्शन गेला. का गेला? कोणी सांगू शकेल? जर माहिती असेल तर कमेंट करा. टोल्ड हा शब्द आपण तिथेच वापरतो जेव्हा ऐकणारा म्हणजे बोलणारा म्हणजे स्पीकर आणि ऐकणारा म्हणजे लिस्नर, जेव्हा स्पीकर आणि लिस्नर दोघंही सेंटेन्समध्ये मेन्शन असतात त्याच वेळेस तुम्ही टोल्ड हा ऑप्शन यूज करू शकताय. ऑरल्स तुम्ही टोल्ड नाही यूज करू शकत. ऐकणारा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? द बॉय सेड, बॉय बोलला पण कोणाला बोलला नाही माहिती, त्यामुळे टोल्ड यूज होत नाही. टोल्ड तेव्हाच यूज होतो जेव्हा स्पीकर आणि लिस्नर ऐकणारा बोलणारा दोघंही मेन्शन असतात. फर्स्ट ऑप्शन तर गेला. आस्क्ड येईल का? इथे कुठे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसतोय? नाही. सो आस्क्ड यायचे चान्सेसच नाही आहेत. तर राहिले 2 क्वेश्चन. द बॉय सेड दॅट ही लाईक स्वीट्स. बरोबर, तो काय म्हणाला की मला स्वीट्स आवडतात. मग आता मी सांगताना कसं बोलेन? मी असं बोलेन, तो म्हणाला मला स्वीट्स आवडतात. तो म्हणाला त्याला स्वीट्स आवडतात. सो द बॉय सेड दॅट ही लाईक स्वीट्स. त्याला स्वीट्स आवडतात असं तो मला म्हणाला.
चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स जॉइनिंग द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके, सो बेसिकली हा एक पॅटर्न आहे ज्यात तुम्हाला 2 डिफरंट सेंटेन्सेस दिले जातात आणि ते 2 डिफरंट सेंटेन्सेस तुम्हाला जॉईन करायचे असतात सिम्पल सेंटेन्स म्हणून. बघा आता सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही कंपाऊंड कॉम्प्लेक्स यूज करता ना त्यावेळेस तुम्ही कंजंक्शन यूज करत असता आणि जे सिम्पल सेंटेन्स असतं ते 2 सेंटेन्स तुम्ही लिहिलेले असतात बट विदाउट द यूज ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन यूज न करता जेव्हा तुम्ही 2 सेंटेन्सेस सिम्पल सेंटेन्स म्हणून लिहिता, ठीक आहे, तेव्हा आपण ते सिम्पल सेंटेन्स म्हणून कन्सिडर करतो. जर तुम्ही कंजंक्शन यूज केलं तर ते सिम्पल सेंटेन्स होत नाही. सो इथे तुम्ही बघू शकताय, येस, हॅविंग एंटर्ड वगैरेचा प्रश्नच नाही, हा ऑप्शन गेला. पुटिंग ऑन लाईट ही क्रिया नंतरची आहे त्यामुळे पुटिंग आधी येणार नाही कारण त्यांनी आधी एंटर दिलं आहे, ठीक आहे. सेकंडमध्ये ही एंटर्ड द रूम टू पुट ऑन द लाईट, नाही. येस, ING, एंटरिंग द रूम ही पुट ऑन द लाईट. सो इथे तुम्हाला काय कळलं, जी क्रिया आधी घडली आहे जसं की एंटर्ड त्याला त्यांनी पार्टिसिपल ING केलं आहे, त्याला ING फॉर्ममध्ये आणलं आहे. एंटरिंग द रूम ही पुट ऑन द लाईट. सो असे तुम्ही कुठलेही 2 सेंटेन्स घ्या, त्याला जॉईन करायचा प्रयत्न करा आणि काय करावं लागेल त्यासाठी की जो तुमचा पहिला वर्ब आहे त्याला ING फॉर्ममध्ये टाकायचं आणि पुढचं आहे तसं किंवा मग पास्ट टेन्समध्ये. सो इथे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. कंबाईन द फॉलोइंग सेट ऑफ सिम्पल सेंटेन्सेस इंटू अ कंपाऊंड सेंटेन्स. आता इथे कंपाऊंड आलाय म्हणजे तुम्हाला कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय, असा शब्द की जो 2 वाक्य जॉईन करतो. जसं आपण मराठीत म्हणतो किंतु, परंतु, आणि असे जे कंजंक्शन्स असतात जे 2 वेगवेगळ्या वाक्यांना जॉईन करायचा प्रयत्न करतात. आता कंपाऊंडमध्ये तुम्हाला शोधायचं आहे की योग्य कंपाऊंड सेंटेन्स कुठलं आहे. अभिषेक इज अन ॲम्बिशियस. अभिषेक ॲम्बिशियस आहे. हिज ब्रदर इज क्वाईट रिव्हर्स. त्याचा भाऊ त्याच्या विरुद्ध आहे. रिव्हर्स म्हणजे उलटा आहे की म्हणजे तो जसा आहे तो ॲम्बिशियस आहे पण त्याचा भाऊ तसा नाही आहे हे म्हणायचं आहे. मग बघा तर आपण ऑप्शन वाईज जाऊया. अभिषेक इज अन ॲम्बिशियस. आता इथे पहिले कंजंक्शनवर फोकस करू आपण. सो, अँड, फॉर, व्हेअरएज. अभिषेक ॲम्बिशियस आहे. सो म्हणजे म्हणून त्याचा भाऊ क्वाईट रिव्हर्स आहे. जुळत आहे का की तो ॲम्बिशियस आहे म्हणून हा असा आहे? नाही, असू शकतात ना, दोन्ही भाऊ ॲम्बिशियस असू शकतात. सो म्हणून म्हणजे सोचा यूज इथे बरोबर आहे का? योग्य नाही आहे. अभिषेक इज अन ॲम्बिशियस अँड हिज ब्रदर इज क्वाईट रिव्हर्स. अभिषेक इज ॲम्बिशियस अँड हिज ब्रदर इज क्वाईट रिव्हर्स. नाही, आपल्याला असं काहीतरी यूज करायचं आहे की जे अपोजिट कंडिशन्स प्रेझेंट करेल, त्यामुळे अँड नाही येणार. अभिषेक इज अन ॲम्बिशियस फॉर, कारण हिज ब्रदर इज क्वाईट रिव्हर्स म्हणजे तो रिव्हर्स आहे म्हणून हा असं आहे. कारण, फॉर म्हणजे काय, कारण, इथे काय येईल म्हणून, हे दोन्ही बसत नाही आहेत, ठीक आहे. तर व्हेअरएज अभिषेक इज अन ॲम्बिशियस व्हेअरएज हिज ब्रदर इज क्वाईट रिव्हर्स. व्हेअरएज आपण केव्हा यूज करतो? पण म्हणजे जेव्हा आपल्याला असं दाखवायचं असतं की एखादी गोष्ट कॉन्ट्रोवर्शी अपोजिट आहे, 2 अपोजिट आयडियाज आहेत. अभिषेक ॲम्बिशियस आहे आणि त्याचा भाऊ क्वाईट रिव्हर्स आहे, त्यावेळेस व्हेअरएजचा यूज परफेक्ट ठरतोय. या गोष्टी प्रॅक्टिसने करतात, वाचून कळतात. ज्यावेळेस तुम्ही बघताय कंजंक्शनवरती फोकस करायचं आहे, कंजंक्शनचं मिनिंग बघा आणि ते जर तुम्हाला योग्य वाटलं मराठी ट्रान्सलेट करून बघा जर तुम्हाला कन्फ्युजन होत आहे, अँड देन तुम्ही फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकताय. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. अगेन डिग्री इम्पॉर्टंट टॉपिक आहे. डिग्रीचं टेन्शनच घ्यायची गरज नाही.
डिग्री बेसिकली काय असतं, एक असतं तुमचं पॉझिटिव्ह, एक असते कंपॅरेटिव्ह आणि एक असणार आहे सुपरलेटिव्ह. सो आता तर तुम्हाला सेंटेन्स दिलंय, कार्बन इज मोर युजफुल दॅन एनी अदर एलिमेंट. मोर युजफुल दॅन एनी अदर एलिमेंट. सो ही कंपॅरेटिव्ह आहे. मोर युजफुल. आता डिफरन्स काय आहे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मधला? तर पॉझिटिव्हमध्ये एका गोष्टीबद्दल स्टेटमेंट दिलेलं असतं, ही गोष्ट अशी अशी आहे. कंपॅरेटिव्हमध्ये त्या एका गोष्टीचं दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी कंपॅरिझन केलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे 1 to 1, म्हणजे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी, एका वस्तूचं दुसऱ्या व्यक्तीशी. इथे फक्त एकाच व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल स्टेटमेंट असतं. ऑन द अदर हँड सुपरलेटिव्हमध्ये काय असतं, एका व्यक्तीची तुलना अ ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे खूप मोठ्या ग्रुपशी, सगळ्यांशी, इतरांशी, बाकीचे जेवढे पण राहिलेत त्या सगळ्यांशी केलेली असते. म्हणजे खूप मोठे ग्रुप असतो, खूप जास्त लोकांचा ग्रुप आहे, एखादा क्लासरूम आहे आणि त्या क्लासरूमची तुलना एखाद्या विद्यार्थ्याशी जेव्हा होते तेव्हा त्याला आपण सुपरलेटिव्ह म्हणतो. आता इथे मोर युजफुल आहे, तर ही कीवर्ड प्रत्येकाने आपापल्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचं आहे की जेव्हा कंपाऊंड सेंटेन्समध्ये मोर हा वर्ड येतो त्यावेळेस पॉझिटिव्हमध्ये नो अदर येतं. बस, या व्यतिरिक्त तुम्हाला क्वेश्चन जाणारच नाही. जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या कंपॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये मोर आला आहे तर डेफिनेटली तुमच्या पॉझिटिव्हमध्ये नो अदरच येणार आहे. ही की नोट आहे आणि ही तुम्हाला एक्झामच्या टाईमला युजफुल पडते जेव्हा तुमच्यासमोर कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत, टाईम कमी आहे, त्यावेळेस फक्त एवढं बघायचं आहे कंपॅरेटिव्हमध्ये मोर आला आहे का, येस, तर मग मला इथे नो अदर पाहिजे. आता नो अदरवाले 2 ऑप्शन दिसतात, हे तर गेले. नो अदर एलिमेंट इज ॲज युजफुल ॲज कार्बन आणि खाली काय आहे, नो अदर एलिमेंट इज युजफुल दॅन कार्बन. सो इथे येणार आहे तुमचं इज ॲज युजफुल ॲज. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 1. इथे सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये मिस्टेक आहे. सो कीप इन माइंड नो अदर एलिमेंट इज ॲज युजफुल ॲज कार्बन. सो इथे तुम्हाला काय हॅक मिळाला आहे, काय ट्रिक मिळाली आहे की जर कंपाऊंड सेंटेन्समध्ये मोर असेल तर पॉझिटिव्हमध्ये नो अदर येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ही कॉल्ड द मेंबर्स हू बिलॉंग टू द क्लब. त्याने त्या मेंबर्सना बोलावलं जे क्लबचे मेंबर्स होते. बिलॉंग टू म्हणजे त्या क्लबमध्ये जाणारे होते, त्याचे मेंबर्स होते. तर इथे तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल यूज करायचं आहे. सो प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल हे काय असतं, तर वर्बला जेव्हा आपण त्याचा फॉर्मॅट, त्याचा टेन्स दाखवण्याचा ट्राय करतो त्यावेळेस प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला प्रेझेंट विचारलं आहे. सो मोस्ट ऑफ प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्बला ING लावला जातो. आता इथे तुम्हाला बघायचं आहे बिलॉंगला तुम्हाला ING लागला पाहिजे. ठीक आहे, सो हे 2 ऑप्शन तर गेले. पहिले 2 ऑप्शन्स आहेत, ही इज कॉलिंग द मेंबर्स बिलॉंगिंग टू द क्लब. ही कॉल्ड द मेंबर्स बिलॉंगिंग टू द क्लब. फक्त तुम्हाला बिलॉंगिंग करायचं आहे, बाकी पहिलं स्टेटमेंट जसं होतं तसं ॲज इट इज. सो ऑप्शन नंबर 2. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये ING, वर्बला ING लागतं. तेच तुम्ही पास्ट पार्टिसिपल घेतलं तर तिथे मोस्ट ऑफ टाईम ED, EN असे प्रत्यय लागतात. सो प्रेझेंट पार्टिसिपल विचारलंय त्यामुळे आपण ING घेतलं. येस, देर आर नो बॉईज इन द क्लास, यूज एनी. तुम्हाला स्टेटमेंट दिलं आहे, एक सेंटेन्स दिलं आहे आणि त्या सेंटेन्सचा यूज तुम्हाला करायचा आहे एनी हा वर्ड वापरून. ठीक आहे, तर पहिली गोष्ट तुम्ही इथे नोटीस करू शकताय, जे दिलेलं वाक्य आहे देर आर, हे कुठल्या टेन्समध्ये? देर आर म्हणजे हे प्रेझेंट टेन्समध्ये.
आणि जर तुम्ही 3 आणि 4 ऑप्शन नंबर बघताय तर ते वेअर आहेत, म्हणजे कुठला टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. सो डेफिनेटली हे 2 गेले. कारण तुम्हाला त्यांनी टेन्स चेंज करायला सांगितलं आहे का? नाही, तुम्हाला सेंटेन्स दिलं आहे, फक्त त्यांनी एनी हा वर्ड ही टर्म यूज करून पुन्हा लिहायला सांगितलं आहे. आता पहिले 2 क्वेश्चनमध्ये काय फरक आहे, इथे आर नॉट आहे, आरंट म्हणजेच आर नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे तो आरंट. वरती जर तुम्ही बघाल तर देअर आर एनी बॉय नॉट इन द क्लास. सेन्स लागतोय का तुम्हाला स्टेटमेंटचा? नाही लागत आहे. देअर आर एनी बॉय नॉट इन द क्लास नाही. सो हा जो नॉट आहे ना, हा इथे असायला पाहिजे आणि तो तुम्हाला खाली दिलाय, देअर आर नॉट एनी बॉय इन द क्लास. अगेन व्हेरी सिम्पल. काय केलं आपण, टेन्समुळे 3rd आणि 4th ऑप्शन कट केला. एलिमिनेशन खूप महत्त्वाचं आहे. एलिमिनेट केल्यामुळे तुम्ही आले 50-50 मध्ये. वरचं स्टेटमेंट वाचल्यानंतर तुम्हाला कळतं नाही, सेंटेन्सच्या अरेंजमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि खाली जर तुम्ही पाहिलं ऑप्शन नंबर 2 तर परफेक्ट आहे. येस. 13. The word suicide is formed out of 2 parts, sui plus side. Which one of the following does not correctly match in this formation? म्हणजे काय, मगाशी आपण क्वेश्चन बघितला बघा, काय होता तो क्वेश्चन, येस, मोनोलॉग, डायलॉग, प्रोलॉग, म्हणजे 2 टर्म्स एकत्र येऊन एक नवीन वर्ड तयार झाला होता. सो हा त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे बघा, की जिकडे त्यांनी सांगितलंय सुसाइड हा वर्ड कसा बनलाय, 2 वेगवेगळ्या टर्म्स एकत्र येऊन. डिसाइड हा वर्ड कसा बनलाय, होमिसाइड, इन्सेक्टिसाइड, पॅट्रिसाइड. आता तुम्ही इथे होमिसाइड, होमी प्लस साइड. होमिसाइड म्हणजे काय, हत्या. एखाद्याला जेव्हा इलिगलरित्या मारलं जातं तेव्हा त्याला आपण हत्या म्हणतो, मर्डर म्हणतो, ते म्हणजे होमिसाइड. व्हॉट इज इन्सेक्टिसाइड? इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकांवरती जी फवारणी करतो, ज्यांना कीटकनाशक म्हणतो आपण, इन्सेक्टिसाइड. पॅट्रिसाइड, पॅट्री म्हणजे वडील, वडिलांची हत्या, ठीक आहे, म्हणजे पॅट्रिसाइड. डिसाइड हा वर्ड अशा कुठल्या 2 वेगळ्या टर्म्सनी बनलाय का रे? नाही. डिसाइड इटसेल्फ हा त्याचा एक वर्ड आहे, डिसाइड, ठीक आहे. आणि हे हत्या वगैरेशी त्याचा काही संबंध नाही आहे. पण तुम्ही जर इथे हे बाकीचे 3 ऑप्शन्स बघाल तर येस, यू कॅन ब्रेक दिस 2 वर्ड्स आणि तुम्ही नवीन वर्ड फॉर्म करू शकता. म्हणजे पॅट्रिसाइड हा वर्ड पॅट्री प्लस साइड, इन्सेक्टी प्लस साइड, होमी प्लस साइड, ठीक आहे. तसं डी प्लस साइड होत नाही. आय होप सगळ्यांना कळतंय. येस, करेक्ट क्लॉज. आता क्लॉज ओळखायचे म्हटले की बऱ्याचदा असं होतं, नाही मॅम क्लॉज नाही ओळखता येत. काहीच टेन्शन घेऊ नका. क्लॉज ओळखण्यासाठी खूप मोठी रॉकेट सायन्स वगैरे माहीत असायची गरज नाही आहे. सिम्पल ट्रिक्स आहेत. तुम्हाला एक तर नाऊन क्लॉज येईल, ॲडवर्ब क्लॉज येईल, नाही तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज येईल. ॲडजेक्टिव्ह क्लॉजलाच कधी कधी रिलेटिव्ह क्लॉज म्हटलं जातं. बस 3 क्लॉज आहेत. 3 क्लॉजसाठी एक कीवर्ड आहे. अगेन नोट डाऊन करा. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय कळलं, मी मगाशी सांगितलं, जर कंपॅरेटिव्हमध्ये मोअर येत असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो अदर येतं. बस. आता जर तुम्हाला यावर क्वेश्चन आला तर तो चुकता कामा नये. तो 1 मार्क तुमचा फिक्स झाला. 2nd मार्क इथे फिक्स करून घ्या. जर तुम्हाला क्लॉज आयडेंटिफाय करायचं आहे आणि तुम्हाला त्यांनी विचारले की कुठला क्लॉज आहे, तर आधी जो हा पार्ट आहे त्या पार्टला व्हॉटने क्वेश्चन करा. व्हॉट दे डिसाइड, त्यांनी काय डिसाइड केलं. जर तुमचं येणारं उत्तर हे अंडरलाईन पार्ट असेल, आहे का आधी चेक करा. व्हॉट दे डिसाइड, वेअर दे शुड मीट. त्यांनी काय डिसाइड केलं, त्यांनी कुठे भेटलं पाहिजे. येस, या क्वेश्चनचं उत्तर अंडरलाईन पार्ट आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेट. व्हॉट इट मीन्स, जर तुमच्या क्वेश्चनला तुम्ही व्हॉटने, जर तुमच्या आधीच्या पार्टला तुम्ही व्हॉटने क्वेश्चन करताय आणि येणारं उत्तर हे अंडरलाईन पार्ट असेल तर तो तुमचा
नाउन क्लॉज असतो 100%. आता नाउन क्लॉजसाठी खूप रिव्हिजन करायची गरज आहे का? नाही. कुठलेही क्लॉजचे स्टेटमेंट घ्या 15, 20, 35, त्या क्लॉजमध्ये जो पहिला पार्ट आहे म्हणजे जो अंडरलाईन नाही केला आहे त्या पार्टला व्हॉटने क्वेश्चन करा. त्या पार्टला व्हॉटने क्वेश्चन केल्यानंतर जर तुम्हाला अंडरलाईन पार्ट उत्तर म्हणून मिळत असेल तर तो क्लॉज कुठला आहे? नाउन क्लॉज. ही हॅक, ही ट्रिक कुठेच मिळणार नाही. सो तुम्ही हे यूज करून बघू शकता, प्रॅक्टिस करून बघू शकताय आणि नक्की कमेंट करा ही ट्रिक कशी वाटली. सो नाउन क्लॉज यापुढे आला आयडेंटिफाय करायला तर तुमच्यापैकी कोणाचाही तो चुकता कामा नये. रिलेटिव्ह क्लॉज. सो पीपल विशिंग टू विजिट द केव्स शुड कॉन्टॅक्ट द ऑफिसर बिफोर 10 AM. इथे तुम्हाला आता रिलेटिव्ह क्लॉज विचारलाय. सो व्हॉट इज रिलेटिव्ह क्लॉज? रिलेटिव्ह क्लॉज जो आहे ना तो कुठेतरी ॲडजेक्टिव्ह क्लॉज सारखा असतो. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲडजेक्टिव्ह काय करतं? ॲडजेक्टिव्ह नाऊनबद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देतं, बरोबर. सो इथे सुद्धा रिलेटिव्ह क्लॉज जो आहे तो काय करेल तर नाऊनबद्दल तुम्हाला एक्स्ट्राची माहिती देईल. आता इथे सेंटेन्स बघा. पीपल विश टू, पीपल वू. ठीक आहे, हा ऑप्शन तर असा तसा जातोय. पीपल विश टू मध्ये कुठेही तुम्हाला रिलेटिव्ह क्लॉज दिसत नाहीये कारण कोणीच पीपल या नाऊनबद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देत नाहीये. तर इथे 3 जण राहिले. People who wish to visit the caves should contact the officer before 10 AM. People who wish to visit the caves shall contact the officer. आता इथे शालची काय गरज आहे? तुम्हाला वरती शूड दिलाय ना, सो शूडच येणार. हा ऑप्शन गेला. People who wish to visit the caves had. का आपण का टेन्स बदलायचा? आपल्याला सांगितलंय का त्यांनी टेन्स बदला? नाही. सो परफेक्टली कुठलं स्टेटमेंट मॅच होतं आहे? फर्स्ट. अगेन रिलेटिव्ह क्लॉज होता. रिलेटिव्ह क्लॉज मोस्ट ऑफ टाईम 80-85% वू या वर्डनेच जॉईन केला जातो आणि तो तुम्ही तसंच आयडेंटिफाय करू शकता. त्यामुळे तुम्ही हे एक लिहून ठेवा, रिलेटिव्ह क्लॉज इक्वल्स टू वू. पुढे जाऊन जे जे वर्ड्स ॲड होतील रिलेटिव्ह क्लॉजमध्ये आपल्याला माहिती आहे की ही की टर्म आहे रिलेटिव्ह क्लॉजची, ते आपण पुढे ॲड करत जाऊ. पण सध्या रिलेटिव्ह क्लॉजच्या पुढे डॅश करून वू एवढा लिहून ठेवा. येस. फिगर ऑफ स्पीच इन द सेंटेन्स ट्रूथ इज ॲज क्लिअर ॲज क्रिस्टल. सो जेव्हा तुमच्या फिगर ऑफ स्पीच तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं असतं आणि दिलेल्या वर्डमध्ये दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जेव्हा ॲज, सो, लाईक हे 3 वर्ड असतात आणि या 3 वर्ड्सनी 2 गोष्टींची कंपॅरिझन केलेली असते. 2 वस्तूंची कंपॅरिझन केलेली असते, 2 व्यक्तींची कंपॅरिझन केलेली असते, पण विथ द हेल्प ऑफ वर्ड्स ॲज, सो, लाईक. तेव्हा तो तुमचा फिगर ऑफ स्पीच असतो सिमिली. आणि सिमिलीवरती खूप क्वेश्चन्स येतात. TETला सिमिलीवरती ऑलरेडी खूप क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओव्हरऑल फिगर ऑफ स्पीचवरती क्वेश्चन्स आहेत पण सिमिलीवरती येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते कारण जर तुम्ही PYQs ऑब्झर्व केले तर सिमिलीवरती क्वेश्चन्स आहेत. सो इथे आपण बघू शकताय ॲज या वर्ड्सनी ट्रूथ आणि क्रिस्टल या 2 गोष्टींचं कंपॅरिझन केलेलं आहे. ॲज हा वर्ड आल्यामुळे तो सिमिली आहे. जर सपोज हे स्टेटमेंट असं असतं ट्रूथ इज अ क्रिस्टल म्हणजे ट्रूथ इज अ क्रिस्टल म्हणजे काय? इथे त्यांनी म्हटलंय ट्रूथ आहे ना क्रिस्टल सारखा आहे आणि इथे त्यांनी काय म्हटलंय ट्रूथ क्रिस्टलच आहे. इथे त्यांना म्हणायचे दोघांची कंपॅरिझन केली आहे. इथे त्यांनी कंपॅरिझन नाही केलं, डायरेक्ट इम्प्लिसिटली कंपेअर्ड केलं. ट्रूथ हेच क्रिस्टल आहे. सो जेव्हा असं कंपॅरिझन येतं ज्यात ॲज, सो, लाईक
हे वर्ड्स यूज केलेले नसतात त्यावेळेस मेटाफर असतं. इथे तुम्हाला दोन फिगर ऑफ स्पीच कळलेले आहेत, सिमिली आणि मेटाफर. सिमिलीमध्ये दोन वस्तूंची कंपॅरिझन, दोन वस्तू, दोन व्यक्ती त्यांची कंपॅरिझन असते विथ द वर्ड यूज ऑफ वर्ड्स ॲज सो लाईक. पण इथे ट्रूथ इज अ क्रिस्टल डायरेक्टली सांगितलेलं असतं, ट्रूथ हेच क्रिस्टल आहे. हां, ट्रूथ हे क्रिस्टलच आहे, ते असतं मेटाफर. पर्सॉनिफिकेशन, ज्याला आपण मराठीमध्ये चेतना गुणोक्ती असं म्हणतो, म्हणजे पर्सॉनिफिकेशन ऑफ नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स किंवा नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स. म्हणजे धावणं, चालणं, पळणं, इमोशन्स, झोपणं हे आपले म्हणजे पर्सनचे क्वालिटीज आहेत. पण आपण काय करतो, त्या क्वालिटीज एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगला किंवा एखाद्या नॉन ह्युमन म्हणजे कोण, ॲनिमल्स, प्लांट्स यांना देतो, त्यावेळेस ते पर्सॉनिफिकेशन होतं. एक्झाम्पल, दॅट फ्लावर इज नाव स्लीपिंग. ते फूल ना आता झोपलं आहे. झोपतं कोण ॲक्च्युली? आपण, माणूस, पर्सन. पण आपण काय केलं, आपली क्वालिटी, आपलं गुण त्या नॉन ह्युमन ऑब्जेक्टला दिलं. मग तो नॉन ह्युमन असेल किंवा नॉन लिव्हिंग असेल. असं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतात. ॲपिस्ट्रॉपी इज लाईक, आपण जेव्हा एखाद्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टला किंवा एखादा देव वगैरे असं उद्देशून एखादं वाक्य करतो त्यावेळेस त्याला ॲपिस्ट्रॉपी म्हणतात. वन बाय वन आपण सगळेच फिगर्स ऑफ स्पीच पुढच्या सिरीजमध्ये कवर करणारच आहोत. पण आता तुम्हाला सिमिली आणि मेटाफरमधला फरक तर कन्फर्म समजला असेल. लिहून घ्या, नोट डाऊन करा. जे पण इम्पॉर्टंट फॅक्ट्स इथे सांगितले जात आहेत ते नोट डाऊन करा. सिमिलीमध्ये ॲज सो लाईक असतं, मेटाफरमध्ये कंपॅरिझन असतं, पण ॲज सो लाईक हे वर्ड यूज केलेले नसतात. वाय डीड अन्ना नॉट डॅश द ऑफिस ऑन टाईम. डीड आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे, ठीक आहे, त्यामुळे रिचिंग येणारच नाही. ठीक आहे, व्हाय डीड अन्ना नॉट रिचिंग द ऑफिस ऑन टाईम. रिचिंग गेला. हॅव रिच्ड नाही येणार. ठीक आहे, व्हाय डीड अन्ना नॉट हॅव रिच्ड द ऑफिस ऑन टाईम. आता इथे तुमचं राहतं ऑप्शन नंबर 1 आणि 2. आता रिच घ्यायचं की रिच्ड घ्यायचं. सो नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डीड यूज करता ना तेव्हा पुढे, त्याच्या पुढे V1 यूज करायचं. म्हणजे सपोज आता इथे तुम्हाला रिच्ड हे तुमचं आन्सर आहे, बरोबर आहे. आता घाईघाईत खूप जण काय करणार माहिती आहे का, रिच्डला टिक करून येणार. बट नो ब्रो, रिच्ड नाही येणार. का नाही येणार? कारण ऑलरेडी डीड मेन्शन केला आहे ना. डीड मेन्शन केला आहे, मग तुम्हाला पुन्हा ईडी लावायची काय गरज आहे? मग त्यावेळेस तुम्हाला V1 घ्यायचं आहे, रिच घ्यायचं आहे. सपोज डीड ऑलरेडी दिलं आहे आणि तुमचं उत्तर आहे वॉच्ड, तर डीड वॉच एवढंच लिहायचं, ईडी लावायचा नाही. सो ऑलवेज कीप इन माइंड, घाईघाईमध्ये इथेच मार्क्स जातात. जर इथे डीड दिलेला आहे तर तुम्ही पुन्हा ईडी लावायची गरज नाही. आय होप ऑल ऑफ यू आर गेटिंग. नेक्स्ट, द टीचर सेड दॅट द अर्थ डॅश राउंड द सन. आता युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे सायंटिफिक फॅक्ट आहे. सो युनिव्हर्सल ट्रूथचे स्टेटमेंट, सायंटिफिक फॅक्ट्सचे स्टेटमेंट हे नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये येतात. ठीक आहे, आता प्रेझेंट टेन्स आहे त्यामुळे तुमचा रिव्हॉल्व्ड गेला, रिव्हॉल्विंग गेला. पण क्वेश्चन राहतोच आहे मॅम, रिव्हॉल्व यूज करू की रिव्हॉल्व्स यूज करू? एकदम सिम्पल ट्रिक. अजून एक आहे, लिहून घ्या फटाफट. तर तुमचा एस किंवा ES सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लागतो. हो, आम्हाला माहिती आहे एस किंवा ES सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लागतो. पण मग ओळखायचं कसं, लागणार आहे की नाही लागणार आहे? कारण प्रत्येक वर्बला SES लागतोच सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, असं नाही आहे. मग कधी लागतो? जेव्हा तुमच्या वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतो. एक्झाम्पल, इथे काय आहे तुमचं कर्ता? द अर्थ. सिंग्युलर आहे का? हो. मग SES लागणार. सो इथे येणार
रिव्हॉल्व्स. जर सपोज द अर्थ नसतं, तिकडे काहीतरी प्लुरल गोष्ट असते, द प्लांट्स, द ट्रीज, तर तिकडे काय आलं असतं? रिव्हॉल्व. SES लागला असतं का? नसता लागला. कारण का? सिंग्युलर हवं आहे. ॲट अ सेम टाईम तुम्हाला थर्ड पर्सन सुद्धा हवं आहे. थर्ड पर्सन म्हणजे ज्याला आपण ही, शी, इट म्हणतो, हे झालं तुमचं थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे आय. सेकंड पर्सन यू. आय यू असेल तर त्याला लागेल का SES? नाही लागणार. ठीक आहे. सो SES लागण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? थर्ड पर्सन सिंग्युलर. नोट डाऊन ठेवा, हायलाईट करून ठेवा तुमच्या बुकमध्ये. थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल तुमचा सब्जेक्ट तरच तुमच्या वर्बला S किंवा ES लागतो, ऑर एल्स लागणार नाही. नेक्स्ट, सिनॉनिम. अगेन सिनॉनिमवरती क्वेश्चन्स आहेत. एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे असा मनुष्य ज्याला आपण उधळा म्हणतो, की जो खूप म्हणजे पैसा आहे तर उधळ बाबा, एक्सेसिव्ह यूज करतो, त्याला आपण उधळा म्हणतो. तर येस, तुम्हाला पहिलाच सेकंड ऑप्शन दिसतोय, एक्सेसिव्ह म्हणजे कुठेतरी उधळपट्टी करणारा, एक्स्ट्राचा खर्च करणारा. बाकीचे वर्ड्सचं मीनिंग बघूया. आता एंटायर म्हणजे संपूर्ण, एनलार्ज म्हणजे मोठं करणं. ठीक आहे. सो हे वर्ड्स एक्स्ट्रावॅगंटला मॅच करतायत का? तर नाही करत आहेत. पण इथे कुठला वर्ड यूज मॅच करतोय तुम्हाला? एक्सेसिव्ह, एखाद्या गोष्टीचा जास्त यूज करणं. नॅरो. अँटोनिम. इथे तुम्हाला अपोजिट वर्ड विचारलाय. नॅरोचा अँटोनिम काय होणार? नॅरो म्हणजे अरुंद, तर त्याला येईल ब्रॉड. फ्यू म्हणजे कमी, शॉर्ट म्हणजे छोटं, स्मॉल म्हणजे छोटं. सिंपल क्वेश्चन होता. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द फ्रेज गिवन बिलो? आर टीम कॅरीड द डे. येस, कॅरीड द डे. आता हे जे फ्रेजेस असतात तर ते जे दिसतं ते ॲक्च्युअल त्याचं मिनिंग नसतं. त्याचे ग्रामॅटिकली वोकॅबमध्ये काहीतरी स्पेशल मिनिंग्स असतात. ते सुद्धा आपण वोकॅबचे लेक्चर्स घ्यायचे आहेत, ज्यामध्ये जेवढे तुमचे संभाव्य प्रोवर्ब्स आहेत, इडियम्स आहेत, सिनॉनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, ते सुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहेत. ही सिरीज आपली रोज अशीच सुरू राहील. तुमचा रिस्पॉन्स किती आहे यावर आपण कंटेंट किती काय काय द्यायचा हे डिपेंड करतं. सो इथे बघा, कॅरीड द डे. कॅरीड द डेचं मिनिंग असतं वॉन द विक्ट्री, की तुम्ही एखादी मॅच जिंकलाय, एखादं मोठी लढाई जिंकून आलाय, तर त्यावेळेला आपण कॅरी द डे. कॅरी द डे, मी तो दिवस कॅरी केला, इन द सेन्स ती जी गोष्ट होती ती जिंकलेली आहे, सफर संपूर्ण झालेली आहे, त्यावेळेस आपण कॅरीड द डे, वॉन द विक्ट्री, एखादा विजय झालेला असतो त्यावेळेस यूज करतो. ऑर्थोडॉक्स. इथे तुम्हाला अँटोनिम फ्रॉम द वर्ड ऑफ गिवन बिलो. ओके, ह्याच्यातलं तुम्हाला अँटोनिम ओळखायचं आहे. ऑर्थोडॉक्स म्हणजे असा व्यक्ती की जो जुन्या परंपरा, प्रथा यांना घेऊन बसलाय. ठीक आहे. सो त्याच्या अपोजिट काय येईल? लिबरल. सेक्युलर म्हणजे काय? की जो धर्म मानत नाही, म्हणजे कुठल्याही एका धर्मावरती विश्वास ठेवत नाही, सर्व धर्म समभाव मानतो, तो म्हणजे सेक्युलर. हेटेरोडॉक्स म्हणजे हा ऑर्थोडॉक्सच, की जो ऑर्थोडॉक्स गोष्टींमध्ये विश्वास करतो, तो म्हणजे हेटेरोडॉक्स. सोशलिस्ट ही इकॉनॉमिक टर्म आहे, सोशलिझम वगैरे, की जो संपूर्ण संपत्तीची मालकी एकाच व्यक्तीकडे, गव्हर्नमेंटकडे असावी किंवा संपूर्ण समाजाकडे असावी, समाजाच्या वतीने ती एखाद्या व्यक्तीकडे दिली जावी, अशा जो विचारसरणीचा जो ग्रुप असतो त्याला सोशलिस्ट म्हणतात. सो हे कुठलेही टर्म मॅच नाही करते. ऑर्थोडॉक्सच्या अपोजिट काय येत आहे? लिबरल. तुम्हाला हे जे लेटर्स दिलेत ते अरेंज करायचे अकॉर्डिंगली आणि मिनिंगफुल वर्ड बनवायचे. सो अशा वेळेस काय करायचं, जे तुमचे वॉवल्स आहेत ते बाजूला काढा आणि ह्यातला कुठला तरी वर्ड आधी घेऊन बघा. तर तुम्ही इथे बघू शकता 5 रिपीट आहे.
सो 5 आधी घेऊन बघा एस, त्यानंतर एकतर तुम्हाला यू वापरायचे किंवा मग ई. सो आपण ऑप्शन नंबर 1 ने जाऊया. SE, 2 for 4 for C. येस, सेक्युलर. सो वर्ड बनतोय सेक्युलर आणि तुम्ही जर नंबर्स अरेंज करून बघितले तर तो नंबर तुम्हाला सापडेल. सो ऑप्शन नंबर 1 367 ना, LAR. येस. टू प्ले सेकंड फिडल. आता खाली तुम्हाला इडियम फ्रेज दिली आहे, प्ले सेकंड फिडल. ह्याचं मिनिंग असतं सबऑर्डिनेट पोझिशन, म्हणजे कुठेतरी खालच्या पोझिशनवर खेळणं. टू प्ले ॲट सेकंड फिडल म्हणजे ज्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, सबऑर्डिनेट पोझिशन आहे, दुय्यम स्थान आहे, त्याला म्हटलं जातं टू प्ले सेकंड फिडल. नेक्स्ट क्वेश्चन. ॲट 6s and 7s, idioms and phrases. ॲट 6s and 7s म्हणजे कसं बरं, म्हणजे इफ यू वेंट टू बॅचलर्स रूम इट इज ऑलवेज ॲट 6s and 7s. म्हणजे काय, एकदम डिसऑर्डरमध्ये असते, काही पण कुठे पण फेकलेलं असतं, कुठली गोष्ट जागेवर नसते. सो ते डिसऑर्डर ॲट 6s and 7s. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की इडियम्स, फ्रेजेस, प्रोवर्ब्स, अँटोनिम्स, सिनोनिम्स डेफिनेटली खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात TETच्या पेपरमध्ये. अँड आपल्याला ते सगळे संभाव्य वोकॅब कवर करायचे आहेत. सध्या जेवढं कवर होतं आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. ॲट 6s and 7s. नेक्स्ट. चूज द करेक्ट आर्टिकल इफ नेसेसरी. द क्लाउड्स व्हील डाऊन टू टच डॅश हिमालया. टू टच डाऊन ॲन हिमालय येईल का? नाही, ॲन नाही लागणार. का नाही लागणार? कारण तुमच्या त्या वर्डची सुरुवात वॉवलने झालेली नाही आहे, AEIOU ने झालेली नाही आहे. शिवाय त्याचा साऊंड पण कुठेतरी वॉवलसारखा नाही आहे, त्यामुळे हिमालयाच्या आधी ॲन लागणं शक्यच नाही. आता हिमालया की द हिमालया की लागणारच नाही. तर ऑलवेज लक्षात ठेवा, तुमची रिव्हर असेल, माउंटन असेल, आयलँड असेल, ग्रुप ऑफ आयलँड असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांच्या आधी नेहमी द लागतो, त्यामुळे इथे द लागेल. पण जर सपोज हिमालयाच्या जागी तुम्हाला हिमालयातलं एखादं पीक दिलं असतं, जसं की K2 आहे, माउंट एव्हरेस्ट आहे, त्यावेळेस तुम्ही द लावाल का रे? नाही लावणार. सो नेहमी लक्षात ठेवा, जर पीक असेल ना, पीक ज्याला आपण मराठीमध्ये शिखर म्हणतो, तर द लागत नाही. हां, बाकी तुमचा मग माउंटेन असेल, तुमची रिव्हर असेल, आयलँड असेल, कुठली पण टोपोग्राफी असेल तर दच लागतो. सो इथे हिमालयाच्या आधी द लागेल. पण इकडे हिमालयातलं कुठलं शिखर दिलं असतं, पीक दिलं असतं, तर द लागला असता का? नसता लागला. या गोष्टी क्लिअर करा. ए अँड दचा यूज कसा होतो, जे आपल्याला शिकवलं जातं. म्हणजे हां, एक गोष्ट असेल द लावा, द असेल तर स्पेसिफिक असेल तर द लावा, हे असं इतकं सिम्पल नसतं. ठीक आहे, त्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी यावी लागते. जसं मी तुम्हाला आता क्लिअर केलं की माउंटन आहे, पण माउंटनमध्ये एखादा पीक असेल तर नाही येणार. येस, करेक्ट सिनोनिम. अगेन वोकॅब. ॲक्सेसरी. ॲक्सेसरी म्हणजे माहिती आहे का, एखादी अशी गोष्ट की जी तुमच्यासाठी युजफुल आहे, पण ती गोष्ट नसेल तर तुम्ही जगूच शकणार नाही, असं नाही आहे. एक्झाम्पल, मोबाईल फोन्स. हां, आपल्याला तिचा यूज आहे, मान्य आहे, पण एखाद दिवस मोबाईल फोन नाही यूज केला तर आपण जगणार नाही, असं होतं का? नाही होत. सो ॲक्सेसरी म्हणजे ॲडिशनल गोष्ट, एक्स्ट्राची गोष्ट. इथेच वर्ड आहे ॲडिशनल. ठीक आहे. बाकी रिअल म्हणजे खरं, हार्ड म्हणजे डिफिकल्ट, मूविंग म्हणजे जे इन प्रोसेस आहे. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मोर दॅन वन हजबंड. आता मोर दॅन वन नेहमी लक्षात ठेवा, मोनोचा अर्थ असतो एक, बायचा अर्थ असतो दोन, आणि पॉलीचा अर्थ असतं मेनी. सो इथे तुम्हाला विचारलंय मोर दॅन वन म्हणजेच मेनी.
सो इथे तुम्हाला उत्तर मिळून जात आहे पॉलिअँड्री, म्हणजे मॅरिंग मोर दॅन वन हजबंड, पॉलिअँड्री. आणि तेच जर असेल पॉलिगॅमी हा शब्दसुद्धा असतो. सेलिबसी म्हणजे ज्याला आपण ब्रह्मचर्य म्हणतो की लग्नच न करणं, सो ते असतं सेलिबसी. सेलिबसीवरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे TETला या वर्डवरती. सो हा वर्डसुद्धा ऑलरेडी येऊन गेलेला आहे, सो तुम्हाला माहिती पाहिजे. चूज द करेक्ट स्पेलिंग्स फ्रॉम द ग्रुप ऑफ द वर्ड्स गिवन बिलो. तर यासाठी तुम्हाला कुठली ट्रिक किंवा हॅक नाही आहे, वोकॅब माहितीच पाहिजे. काही वर्ड्स आहेत ज्यांचे स्पेलिंग्स तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत. सो इथे तुम्ही बघू शकता प्रिव्हिलेज. ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. बाकी ठिकाणी छोट्या छोट्या मिस्टेक्स त्यांनी केल्या आहेत. येस. लास्ट क्वेश्चन आहे. Following sentence is divided into 4 parts A, B, C, D. Find out the part which has an error. Error शोधायचा आहे तुम्हाला. A new series of lottery tickets have been brought out. Yes. आता इथे काय आहे? A new series. New series म्हणजे काय? सिंग्युलर आहे. आणि जर तुमचं सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर इथे हॅव का येईल? हॅज बीन येईल, राईट. तुमचं सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्यामुळे खाली हॅज बीन येईल. कसं ते तुम्हाला सांगते. आता सपोज शी आहे, दे आहे, तुम्ही शीच्या नंतर काय यूज करणार? सपोज तुमचं स्टेटमेंट आहे रिटर्न अ लेटर, खाली पण तेच घेऊ. आणि तुम्हाला मी ऑप्शन देते हॅव, हॅज. कमेंट करून सांगा कुठे हॅव येईल, कुठे हॅज येईल. शीच्या पुढे हॅज येणार, देच्या पुढे हॅव येणार. सॉरी, इथे नाही येणार. शी हॅज रिटन अ लेटर, दे हॅव रिटन अ लेटर. का? कारण ही सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे. सो जेव्हा तुमचा सब्जेक्ट, स्टेटमेंटचा सब्जेक्ट हा सिंग्युलर असो त्यावेळेस तुम्हाला हॅज यूज करायचं आहे, आणि जेव्हा प्लुरल असेल तेव्हा हॅव यूज करायचं आहे. सो येस, इथे आपण 30 क्वेश्चन्स, अतिसंभाव्य क्वेश्चन्स की ज्यावर आपल्याला वाटतं आहे TETचे सगळे पेपर्स आपण ऑब्झर्व केले आहेत, ॲनालिसिस केले आहेत, सब्जेक्ट वाईज त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, आणि त्यावरून आपण आयडेंटिफाय केलेले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. आणि त्यामधल्या ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्यात मी तुम्हाला सांगितले की PYQ काय काय होते. सिलेबस ऑलरेडी येऊन गेलेला आहे. सो असे कितीतरी वर्ड्स आहेत की जे आपल्याला माहिती आहे की जे रिपीटेडली विचारले जात आहेत TETला, त्यावर आपण फोकस करतोय. आणि ही अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज ऑब्वियसली सगळ्या सब्जेक्टची सुरू आहे, तशीच इंग्लिशची सुद्धा इथून पुढे सुरू राहील. सो लेक्चर तुम्ही एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, थँक्यू.